नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल एज्युकेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका चॅप्टरचं बेसिक कन्सेप्ट आपण शिकणार आहोत, जो चॅप्टर मुलांना समजायला थोडा अवघड आणि किचकट जातो, पण ऍक्च्युअली मध्ये तो सब्जेक्ट, तो चॅप्टर खूप सिंपल आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे त्रिकोणमिती म्हणजेच ट्रिगोनोमेट्री. हा त्रिकोणमिती धडा समजायला थोडा अवघड का जातो? कारण ह्याचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ना, ते बेसिक कन्सेप्ट मुलांना लवकर समजत नाहीत आणि ते न समजल्यामुळे त्यांना हा चॅप्टर काय होतो, अवघड होतो. परंतु आज मी तुम्हाला ह्या चॅप्टरचं जे बेसिक आहे ते अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये न पाठ करता तुम्हाला कसं लक्षात राहील या सगळ्या ट्रिक्स सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचा एकही पॉइंट मिस होणार नाही. आता आपण काय करूया, ऍक्च्युअली आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर एक लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त 6 शब्द पाठ करायचे आहेत. एकदम सोपे आहेत. जसं तुम्ही एखादं गाणं पाठ करता तसं ते पाठ करायला पण सोपे आहेत. एकदम असे लयबद्ध आहेत. बघा ते 6 शब्द कोणते आहेत. पहिला आहे शब्द साइन. कोणता शब्द आहे? SIN, साइन. दुसरा आहे कॉस. तिसरा आहे टॅन. चौथा आहे कॉट. पाचवा आहे सेक आणि 6वा आहे कोसेक. आता इथं एक लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या सिक्वेन्सनं हे 6 शब्द पाठ करायचे आणि पाठ करताना काय करायचं, तुम्ही 2-2च्या जोडीनं पाठ करू शकता. समजायला सोपं जातं. बघा, साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक. समजतंय का? तुम्ही 2-2च्या जोडीनं पाठ करा, नाहीतर 3-3च्या जोडीनं पाठ करा. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. समजतंय का? साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक असं जोडीनं पाठ करा, नाहीतर 3-3च्या जोडीनं पाठ करा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ह्या सिक्वेन्समध्ये पाठ करा, म्हणजे ज्यावेळेस आपण पुढं ह्या सूत्रांची जी ट्रिक्स आहे लक्षात ठेवण्याची, ती ट्रिक्स लक्षात आली तुम्हाला काय होईल, अगदी सोपं जाईल आणि समजायला काय होईल, एकदम सोपं जाईल आणि तुम्ही कधीच विसरणार नाही. तर साइन म्हणजे काय असतं, कॉस म्हणजे काय असतं, टॅन म्हणजे काय असतं, कॉट म्हणजे काय असतं, सेक म्हणजे काय असतं, कोसेक म्हणजे काय असतं, हे समजण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या जागेचं नाव काय आहे? त्रिकोणमिती, ट्रिगोनोमेट्री. आता नावातच त्रिकोण शब्द आहे, म्हणजे हे सगळे शब्द कुणाशी रिलेटेड असणार आहेत, कुणाशी संबंधित असणार आहेत, तर हे सगळे शब्द रिलेटेड आहेत त्रिकोणाशी. आणि त्यातली त्यात स्पेशली जो राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाशी हे शब्द काय आहेत, रिलेटेड आहेत. आता मी काय करतो, एक काटकोन त्रिकोण काढतो, म्हणजे तुम्हाला ह्या 6 शब्दांचा अर्थ नेमका काय आहे ते तुम्हाला काय होईल, समजेल. इथं आपल्याला काटकोन त्रिकोण काढून झालेला आहे. आता इथं आपल्याला काय समजून घ्यायचंय बघा. आता आपल्याला इथं समजून घ्यायचंय की काटकोन त्रिकोणामध्ये कोणताही एक कोण किती अंशाचा असतो? 90 अंशाचा असतो. म्हणून त्याला काय म्हणतात, राईट अँगल ट्रायंगल किंवा काटकोन त्रिकोण. आता आपण काटकोन त्रिकोण कुठे घेतलाय? बी ह्या ठिकाणी घेतलाय. आता तुम्हाला इथे एक कन्सेप्ट महत्वाचा समजून घ्यायचा आहे की कोणासमोरची बाजू कशी ओळखायची. आता इथं कसं आहे, नॉर्मल त्रिकोण असल्यामुळे तुम्हाला कोणासमोरची बाजू ओळखायला प्रॉब्लेम येत नाही. तरी सुद्धा कसल्याही साईजचा किंवा कसल्याही आकाराचा जर त्रिकोण आला तर त्या कोणाच्या समोरची बाजू कशी ओळखायची हे मी तुम्हाला काय करतो, आता थोडक्यात सांगतो. आता इथं बघा, हा इथं 90 अंशाचा कोण आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हायपोटेनिस, कर्ण. कर्ण कसा ओळखायचा? आता या त्रिकोणाला 3 बाजू आहेत, ही AB, BC, AC. या 3 बाजूमधला कर्ण कसा ओळखायचा? तर यासाठी एक नियम आहे. तो नियम असा आहे की 90 अंश कोणासमोरची जी बाजू असते, किती अंश कोणासमोरची? 90 अंश कोणासमोरची जी बाजू असते त्या बाजूला काय म्हणायचं, काटकोन त्रिकोणाचा कर्ण. कर्ण म्हणजे हायपोटेनियस. आता दुसरा एक कन्सेप्ट आहे हायपोटेनियसचा. काटकोन त्रिकोणाची जी सर्वात मोठी बाजू असते त्या सर्वात मोठ्या बाजूला काय म्हणायचं, त्या त्रिकोणाचा हायपोटेनियस किंवा कर्ण म्हणायचा. पण प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळेस त्रिकोण वाकडा तिकडे येतो त्यावेळेस आपल्याला हायपोटेनियस समजायला काय होतं, जमनी होती. त्यामुळे एक लक्षात काय ठेवायचं, 90 अंश कोण जिथं दिसतोय ना त्याच्या समोरची बाजू घ्यायची. आता समोरची बाजू म्हणजे नेमकं काय, थोडक्यात सांगतो, एकदम लिटल बिट स्वीट सांगतो. बघा आता इथं बी हा 90 अंशाचा कोण आहे. आता हा बी कोण कोणत्या 2 बाजूपासून तयार झाला आहे, इथं जरा लक्ष द्या. हो का, ही AB बाजू आणि ही BC बाजू, या 2 बाजूपासून हा 90 अंशाचा कोण काय झालाय, तयार झालाय. मग काय करायचं, ह्या 2 बाजू सोडून द्यायच्या
आणि तिसरी बाजू पकडायची. तिसरी बाजू कुठली शिल्लक राहिली? ही एसी. आणि ही एसी म्हणजे तुमची 90 अंश कोनासमोरची बाजू असते आणि दॅट इज नथिंग बट तुमचा कर्ण. आणि हा तुमचा काय असतो? कर्ण. ह्यालाच म्हणायचं हायपोटेन्यूस. कन्सेप्ट खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही, काय सुद्धा जमली नाही. खूप व्यवस्थित आपण काय करणार आहे? प्रत्येक कन्सेप्ट समजून घेणार आहे. आता त्रिकोणमिती या चॅप्टर मध्ये आता आपण काय करतो? नॉर्मली ह्या कोणला कसला कोण म्हणतो? अँगल सी म्हणतो. ह्याला काय म्हणतो? अँगल ए म्हणतो. आणि ह्याला काय म्हणतो? अँगल बी म्हणतो. पण त्रिकोणमितीमध्ये अँगल दाखवण्यासाठी एका स्पेशल लेटरचा वापर करतात. त्या लेटरला म्हणायचं थीटा. काय म्हणायचं त्या लेटरला? थीटा म्हणायचं. लक्षात घ्या, थीटा म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? थीटा. हे जे चिन्ह दिसतं तुम्हाला वर्तुळ आणि हे जे चिन्ह दिसतंय तुम्हाला गोल आणि त्यामध्ये एक आडवी रेष, याला काय म्हणायचं? थीटा. क्यू सारखं त्याला असं खाली काढायचं नाही असं. हा क्यू झाला. पण जर तुम्ही ही रेष जर सरळ अशी वरली तर ही तुमचा काय होतो? थीटा होतो. कन्सेप्ट खूप सिंपल आहे. काय लक्षात ठेवायचं? हा जो थीटा आहे हा थीटा काय करतो? त्या ठिकाणी असलेल्या कोणाला दर्शवतो. म्हणजे त्यावेळेस आपण काय म्हणायचो? अँगल ए सी बी म्हणायचो. पण इथं अँगल ए सी बी च्या ऐवजी इथला अँगल काय म्हणायचं? इथला अँगल थीटा आहे म्हणायचं. मग या अँगलचं माप 10 अंश असेल, 20 अंश असेल, 40 अंश असेल, 30 अंश असेल, 45 असेल, 50 असेल, 60 असेल, 70 असेल, कितीही माप असेल. पण ते माप दाखवण्यासाठी, ते मेजरमेंट दाखवण्यासाठी थीटा ह्या लेटरचा वापर करतात. एवढा एकच वेगळा कन्सेप्ट आहे इथं. बाकी ह्यामध्ये दुसरा कोणताही वेगळा कन्सेप्ट नाही. आता इथं बघा, समजा जर मी हा थीटा या ठिकाणचा अँगल पकडला तर मला सांगा या थीटा कोणासमोरची बाजू कोणती असणार आहे? आता कन्सेप्ट लक्षात ठेवा. मी काय सांगितलं? हा जो कोन ज्या दोन बाजूंनी तयार केलेला आहे त्या दोन बाजू काय करायच्या? सोडून द्यायच्या. समजतंय का? हा कोन ज्या दोन बाजूंनी तयार केला आहे त्या दोन बाजू सोडून द्यायच्या. आता कोणत्या दोन बाजून तयार केल्या बघा? ही एसी बाजू आणि ही बीसी बाजू. ह्या दोन बाजूमुळं एसी आणि बीसी मुळे करायला हा कोन तयार झाला. ह्या दोन बाजू सोडून द्यायच्या. मग त्या सोडून एसी आणि बीसी कोण शिल्लक राहिली? ए बी. आणि ही ए बी हीच तुमची काय आहे? ह्या सी कोणासमोरची बाजू आहे. म्हणजे सी कोणासमोरची बाजू कोणती आली? ए बी आली. आणि इंग्लिश मध्ये समोरच्या बाजूला म्हणतात अपोजिट साइड. काय म्हणायचं? अपोजिट साइड. खूप सिंपल कन्सेप्ट आहे, काय सुद्धा अवघड नाही. तसंच आता मला सांगा या ए ठिकाणचा कोन किती अंशाचा असेल? बघा, थोडं डोकं चालवा. ए या ठिकाणचा कोन किती अंशाचा असेल? तर थोडक्यात सांगतो, हा आपला बी या ठिकाणचा कोन किती आहे? 90 अंशाचा फिक्स कोन आहे. इथं काय माप बदलणार आहे का? नाही. आता सी च्या ठिकाणचं माप किती आहे? थीटा आहे. किती आहे? थीटा. आता आपल्याला एक कन्सेप्ट माहित आहे. कोणता कन्सेप्ट? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग या ए च्या ठिकाणचं माप आपण काय करू? अँगल ए समजू. त्या ठिकाणची बेरीज किती झाली आपली? 180 झाली. आता इथं बघा, आपल्याला एचं माप काढायचंय. मग काय करायचं? हा थीटा आणि हा 90 तिकडे ट्रान्सफर करायचा. आधीच तिकडे गेल्यावर काय होणार? वजा होणार. अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 90 मायनस थीटा. 180 वजा 90 वजा थीटा. 180 मधून 90 गेलं किती राहिला? 90. आणि हे वजा थीटा. म्हणजे ए या ठिकाणचा कोन किती आला? 90 मायनस थीटा आला. खूप सिंपल कन्सेप्ट आहे, काय सुद्धा अवघड नाही. मी एवढं तुम्हाला डिटेलमध्ये का सांगतोय? कारण तुमचा जर एक कन्सेप्ट जर क्लिअर झाला ना तर याचा फायदा तुम्हाला 11वीला 12वीला 13वीला होणार आहे. कारण तुम्हाला तिथं पुन्हा हेच कन्सेप्ट आहेत, फक्त थोडंसे ह्याच्यामध्ये काय केलंय? एक्स्ट्रा कन्सेप्ट ऍड केलेले आहेत. त्यामुळं थीटा कुठं असतो, 90चा कुठं असतो, 90 मायनस थीटा कुठं असतो, हे तुम्ही आता जर समजून घेतलं तर तुम्हाला रिकाम जागा सोडवताना काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे हा अँगल किती झाला तुमचा? 90 मायनस थीटा. खूप कन्सेप्ट क्लिअर आहेत, खूप कन्सेप्ट सिंपल आहेत, खूप सोपे आहेत. त्यामुळं काही सुद्धा अडचण नाही, काही सुद्धा अवघड नाही. आता हा झाला ह्या थीटा कोणासमोरची बाजू. आणि इथं आपल्याला दुसरा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, ती म्हणजे लगतची बाजू कोणती. आता लगतची म्हणजे काय? शेजारची. आता हा बघा, हा तुमचा फिक्स कर्ण झाला. ही तुमची काय झाली? अपोजिट साइड झाली. मग शिल्लक कुठली बाजू राहिली?
ही बीसी बाजू राहिली तुमची. कोणती बाजू शिल्लक राहिली? बीसी. म्हणजे तुमची काय असती? ऍडजेसंट साइड. काय असते? ऍडजेसंट साइड. ऍडजेसंट साइडला मराठीमध्ये म्हणायचं लगतची बाजू. काय म्हणायचं? लगतची बाजू. आणि अपोजिट साइडला मराठीत काय म्हणायचं? समोरची बाजू. खूप सिंपल आहे, काही सुद्धा अवघड नाही. समजलं? ज्या दोन बाजूपासून हा कोण तयार झाला त्या दोन बाजू सोडून द्यायच्या. तिसरी बाजू तिची काय असते? अपोजिट साइड. आता ही अपोजिट साइड झाली, हा हायपोटेनस झाला. शिल्लक राहिलेली बाजू तुमची काय असणार आहे? ऍडजसंट साइड असणार आहे. आता समजा मी थिटाच्या ऐवजी ए या ठिकाणी कोण पकडला. आपण कुठलाही कोण पकडू शकतो. ए या ठिकाणी कोण पकडला तर मला सांगा ह्या ए कोणासाठी अपोजिट साइड कोणती असणार आहे? तर तोच नियम. काय नियम? तो कोण ज्या दोन बाजूंनी तयार केलाय त्या दोन बाजू काय करायच्या? सोडून द्यायच्या. आता बघा हा कोण कोणी तयार केलाय? ह्या दोन बाजूंनी तयार केलाय. ह्या दोन बाजू मी काय करणार? सोडून देणार. द्या सोडून. शिल्लक कोण राहिली? बीसी. म्हणजे तुमच्या ए कोणासाठी बीसी बाजू काय झाली? अपोजिट साइड झाली. समजतंय का? सी कोणासाठी ही अपोजिट साइड होती, पण ए कोणासाठी तुमची ही काय झाली? अपोजिट साइड झाली. आता ही जर अपोजिट असेल, ही जर तुमचा कर्ण असेल हायपोटेनियस, तर तुमच्या ए कोणासाठी ही बाजू काय होणार आहे? ऍडजेसंट साइड होणार आहे. म्हणजे काय होतंय बघा इथं? उलट सुलट होतंय. ह्या कोणासाठी जी अपोजिट आहे ती ह्या कोणासाठी काय आहे? ऍडजेसंट आहे. आणि ह्या कोणासाठी जी ऍडजस्टंट आहे ती ह्या कोणासाठी काय आहे? अपोजिट आहे. म्हणजे काय होतं इथं? कन्सेप्ट उलट होत. काय सुद्धा अवघड नाही. जसं तुम्हाला थोडं प्रॅक्टिस करता तसं समजून जाईल. हे कन्सेप्ट समजले. आता आपल्याला काय करायचंय? ह्या 6 जणांच्या किमती काढायच्या. त्या ह्या 6 जणांच्या काय काढायच्या? त्या किमती काढायच्या. खूप सिंपल आहे. आता ही साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक ही काय आहेत? अँगल आहेत. काय आहेत? अँगल. आणि आपण आता अँगल दाखवण्यासाठी कोणत्या लेटरचा वापर करणार आहे? थिटा. मग मी काय करतो आता बघा इथं? थिटा तयार करतो. थिटा लिहितो. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. खूप सिंपल आहे, काही सुद्धा अवघड नाही. आता इथं काय करायचं? फक्त साइन थिटाचं सूत्र फक्त लक्षात ठेवायचं. ही जर सूत्र तुमच्या लक्षात राहिलं ना तर राहिलेल्या ह्या 5 जणांची सूत्र तुम्हाला न पाठ करता ट्रिक्स न काय होणार? समजून जाणार. तर साइन थिटाचं सूत्र तुम्हाला मी आधी मराठीत सांगतो, नंतर इंग्लिश मध्ये सांगतो. मग तुम्हाला समजायला काय होईल? सोपं जाईल. तर साइन थिटाचं सूत्र आहे थिटा कोणा समोरची बाजू. आता थिटा कोण कुठला आहे? इथला. तिथे समोर कोणती बाजू आहे? ए बी. कुठली बाजू आहे? ए बी. थिटा कोणा समोरची बाजू भागिले कर्ण. भागिले कर्ण. थिटा कोणा समोरची बाजू कोणती आहे? ए बी. सूत्र काय तयार होणार? कोणा समोरील बाजू छेद कर्ण. काय सूत्र तयार झालं आपलं? कोणा समोरील बाजू छेद कर्ण. आता समोरच्या बाजूला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. किंवा तुम्ही जर त्रिकोणाचा सहारा घेऊन त्रिकोणाची मदत घेऊन जर तुम्ही लिहिलं तर काय होणार? ए बी अपॉन एसी होणार. काय होणार? ए बी अपॉन एसी होणार. खूप कन्सेप्ट सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. फक्त एवढंच एक सूत्र लक्षात ठेवायचं. काय सूत्र आहे? साइन थिटा म्हणजे थिटा कोणा समोरची बाजू भागिले कर्ण. एवढंच सूत्र लक्षात ठेवायचं. आता ह्या सूत्रावरनं बाकी सूत्र तयार करायची. कशी तयार करायची बघा. आता त्रिकोणाला किती बाजू आहेत? त्या 3 बाजू आहेत. त्यातली समोरची बाजू तर इथं गेली. मग शिल्लक कोण राहिली? लगतची बाजू शिल्लक राहिली. आणि हा कोण आहे? सगळ्यात मोठा. हा बारक्यासाठी येणार आणि ह्या दुसऱ्यासाठी पण येणार. मग तुमचं कॉस सूत्र काय झालं? कोणा लगतची बाजू भागिले कर्ण. कारण कर्ण कसा आहे? ह्या बाजूला बी आणि ह्या बाजूला बी दोघाला कसं आहे? कर्ण कॉमन आहे. त्यामुळं समोरच्या बाजूमध्ये पण कर्ण येणार आणि लगतच्या बाजूमध्ये पण काय होणार? कर्ण येणार. पण सुरुवातीला साइनच्या सूत्रामध्ये समोरची बाजू गेली. मग शिल्लक कोण राहिली? लगतची बाजू राहिली. म्हणून कॉसच्या सूत्रामध्ये काय होणार? लगतची बाजू येणार. आणि दोघांसाठी कर्ण मात्र हा कॉमनच राहणार छेदामध्ये. सूत्र समोर 2 नंबरचं खूप सिंपल आहे. पहिल्या सूत्रामध्ये समोरची बाजू गेली. मग शिल्लक कोण राहिली? लगतची. ती काय होणार? दुसऱ्या सूत्राला निघून जाणार. दुसऱ्या सूत्रासंग इथं काय आलं? कर्ण आला. आता टॅनचं
टॅनचं सूत्र कसं लक्षात ठेवायचं, तर लक्षात ठेवा टॅन थिटा म्हणजे ह्या दोघाचा भागाकार, काय साइन थिटा भागिले कॉस थिटा. लक्षात ठेवायचं, खूप सिंपल आहे, अवघड नाही पाठ करायसाठी. टॅन थिटा म्हणजे काय, ह्या दोघांचा काय करायचा, भागाकार घ्यायचा. जर आपण ह्या दोघांचा भागाकार घेतला तर तुम्हाला माहिती भागाकारामध्ये सारखी किंमत असेल तर ती काय होती, कट होती. म्हणजे तुम्ही बघा ह्या कर्णाला हा कर्ण काय होणार, कट होणार. कसा कट होतो तुम्हाला मी दाखवतो. टॅनचं सूत्र काय आहे, साइन थिटा भागिले कॉस थिटा. आता साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजे काय असतं, कोणा समोरची बाजू भागिले कर्ण, काय येणार मग ए बी भागिले एसी अपॉन कॉस म्हणजे काय असतं, लगतची बाजू भागिले कर्ण. आता काय होणार, ह्या एसी ला हा एसी काय होणार, कट होणार. कोण शिल्लक राहिला मग, ए बी अपॉन बीसी शिल्लक राहिला. समजलं का. हा टॅनचं सूत्र मी तुम्हाला साइन भागिले कॉस न का सांगतोय, कारण ह्या कन्सेप्टचा वापर करून आपण काय करणार आहे, पुढं 30, 60, 90 ची काय करणार आहे, आपण सूत्र तयार करणार आहे. ही मी तुम्हाला डायरेक्ट सांगू शकत होतो, टॅन थिटा म्हणजे काय, कोणा समोरची बाजू भागिले कोणा लगतची बाजू पाठ करा. पण मी का सांगितलं नाही, कारण आपल्याला ह्या सूत्राचा वापर करून काय करायचंय, पुढल्या त्रिकोणाच्या 30, 60, 45 किमती काय करायच्या आपल्याला तयार करायच्या, तेही न पाठ करता. म्हणून तुम्हाला मी हा टॅनचा कन्सेप्ट थोडा किचकट मध्ये म्हणजे थोडा आतमधल्या गोष्टीनं सांगत आहे. तर काय सूत्र आहे, टॅन भागिले कॉस. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. एसी ला एसी काय झालं, कट झालं. एबी भागिले बीसी राहिला. एबी म्हणजे काय, समोरची बाजू. बीसी म्हणजे काय, लगतची बाजू आली. मग सूत्र काय तयार झालं, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. कन्सेप्ट समजला टॅनचा. साइन म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण, कॉस म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण, आणि टॅन म्हणजे साइन भागिले कॉस. विसरायचं नाही, सूत्र पाठ होतंय समोरची बाजू भागिले लगतची बाजू. तरी सुद्धा बोलताना काय म्हणायचं, टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा, ह्या दोघांचा भागाकार. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही, कारण ह्याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कोणतेही सूत्र किंवा कोणतीही व्हॅल्यू पाठ करायची गरज पडणार नाही. आता बघा इथं काय होतं, आता ही 3 सूत्र तुम्हाला समजली की ही खालची 3 सूत्र तुम्ही डोळं झाकून म्हणजेच न विचार करता लिहू शकता. कशी लिहू शकता तुम्हाला सांगतो. इथं काय असतं, हा जो वरून पहिला आहे त्या वरून पहिल्याच्या विरुद्ध किंवा अपोजिट रेसिप्रोकल कोण असतो, खालून पहिला असतो. पुढं हा वरून दुसरा आणि हा खालून दुसरा एकमेकाचे काय असतात, उलटे असतात. आणि हा वरून तिसरा आणि हा खालून तिसरा एकमेकाचे काय असतात, उलटे असतात. कसे उलटे असतात मी तुम्हाला सांगतो, पण अजून एक बार कन्सेप्ट समजून घ्या. हा वरून पहिला आणि हा खालून पहिला या दोघं कसे असतात, एकमेकाच्या उलटे असतात. वरून दुसरा आणि हा खालून दुसरा हे एकमेकाचे कसे असतात, उलटे असतात. आणि हा वरून तिसरा आणि हा खालून तिसरा एकमेकाचे कसे असतात, उलटे असतात. आता बघा हा कॉट कुणाच्या उलटा आहे, टॅनच्या उलटा आहे. वरून तिसरा खालून तिसरा एकमेकाचे काय आहेत, अपोजिट. अपोजिट म्हणजे काय करायचं, हा खालचा छेद अंशात न्यायचा आणि अंशाला काय करायचं, छेदात न्यायचं. समजताय कन्सेप्ट. उलटा म्हणजे काय, छेदातली किंमत अंशात न्यायची, अंशातली किंमत छेदात न्यायची. मग काय आलं सूत्र, छेदातला लगत कुठं आला, अंशात आला. लगतची बाजू भागिले समोरची बाजू अंशात आहे, ती कुठे जाणार, छेदात जाणार. कन्सेप्ट समजला का. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. आता सेक किती नंबरला आहे, खालून 2 नंबरला आहे. खालून 2 नंबरचा उलटा कोण असणार आहे, वरून 2 नंबरचा. कोण आहे वरून 2 नंबरचा, कॉस. काय सूत्र आहे, हायपोतेनियस अपॉन ऍडजस्टंट साइड. मग छेदातला कर्ण कुठे जाणार, अंशात जाणार. आणि अंशातली लगतची बाजू कुठे येणार, छेदात येणार. कर्णाला इंग्लिशमध्ये म्हणायचं हायफो आणि लगतच्या बाजूला म्हणायचं ऍडजेसंट साइड. खूप सिंपल आहे, अजिबात सुद्धा अवघड नाही. पुढे चला 1 नंबरला. खालून 1 नंबरला विरुद्ध कोण असणार आहे, वरून 1 नंबरचा. खालून 1 नंबर वरून 1 नंबर, खालून 2 नंबर वरून 2 नंबर, खालून 3 नंबर वरून 3 नंबर. पाठ करायला आवडत नाही, डोक्यात आपोआप सहज फिट बसतंय. हा खालून 1 नंबर आहे वरून 1 नंबर, काय उलट. छेदातला कर्ण कुठे जाणार, अंशात जाणार. आणि अंशातली समोरची बाजू कुठे जाणार, छेदात जाणार. संपलं, कन्सेप्टच संपला. ही 6 सूत्र अशा मेथडनं पाठ करायची. एक बार रिपीट बघा, कन्सेप्ट समजून जाईल. आता जाऊ आपण पुढं.
आता आपण काय करूया, त्याच्या फुल्ला कन्सेप्ट समजून घेऊया. आता आपण पाहिलं साइन थिटा, हे 6 काय आहेत, अँगल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि ह्या अँगल सूत्र आपण आता काय केले पाहिले. साइन थिटा म्हणजे काय, समोरची बाजू भागिले कर्ण. कॉस म्हणजे काय, लगतची बाजू भागिले कर्ण. टॅन म्हणजे काय, ह्या दोघांचा भागाकार, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता हा कॉट खालून किती नंबरचा आहे, 3 नंबरचा, म्हणजे वरून 3 नंबरचा आणि खालून 3 नंबरचा काय असणार आहे, एकमेकाच्या अपोजिट असणार आहे. म्हणून AB भागिले BC च्या ऐवजी काय आलं, BC भागिले AC उत्तर आलं, AB आलं उत्तर. BC भागिले काय आलं, AB. पुढं खालून दुसरा आहे, खालून दुसरा आणि वरून दुसरा एकमेकाचे काय असतात, अपोजिट. BC भागिले AC च्या ऐवजी काय येणार, AC भागिले BC येणार. आणि वरून पहिला आणि खालून पहिला एकमेकाचे काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. AB भागिले AC च्या ऐवजी काय येणार, AC भागिले AB येणार. आता हे सगळी सूत्र ह्या थिटाला अजून करून काढली होती. आता जर आपण हा 90 व थिटा जर अजून केला तर त्यावेळेस काय होतं, ह्या 90 वजा थिटासाठी ही BC बाजू काय झाली, अपोजिट साइड झाली. काय झाली, अपोजिट साइड. आणि ही AB काय झाली, ऍडजस्टंट साइड झाली. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. बघा ह्या 90 साठी ही काय होणार आता, अपोजिट साइड, समोरची बाजू. आणि ही काय होणार, लगतची बाजू. आता कन्सेप्ट तोच, साइड म्हणजे काय, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता थिटा कुठला पकडायचा, ए या ठिकाणचा पकडायचा. पकडा आता काय आली, समोरची बाजू कुठली आली, BC. BC भागिले कर्ण काय आहे, AC. खूप सिंपल आहे. पुढं कॉस, कॉस म्हणजे काय, समोरची बाजू संपली, आता कुठली घ्यायची, लगतची बाजू घ्यायची. घ्या लगतची बाजू, कुठली आहे, AB. AB भागिले AC कर्ण. आता हे दोघांचा काय करायचा, भागाकार, BC भागिले AB. कोणासमोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू. आता काय करणार, आता इकडे बघायची गरज नाही, आता उलट करायचं. कोणाचं उलट करायचं, खालून तिसरा वरून तिसऱ्याचा उलटा. म्हणजे काय होणार, ABC भागिले AB च्या ऐवजी काय होणार, AB भागिले BC होणार. पुढं वरून तिसरा, वरून दुसरा, खालून दुसरा. AB भागिले AC चे उलट काय येणार, AC भागिले AB. आणि ह्याचे उलट काय येणार, हा येणार AC भागिले BC. आता काय करा, ह्या सूत्राला ह्या सूत्रांबरोबर कम्पेअर करा. तुम्हाला काय दिसतंय सांगतो. ह्या कॉस थिटाचं जे उत्तर आहे BC भागिले AC कुणाला गेलंय, ह्या साइन वजा 90 थिटाला गेलंय. आणि साइन थिटाचं उत्तर AB भागिले AC कुणाला गेलेलं आहे, बघा ह्या कॉस 90 वजा थिटाला गेलेलं आहे. खाली बघा हे टॅन थिटा AB भागिले BC कुणाला गेलंय, कॉटला गेलंय. आणि कॉटचं आन्सर कुणाला आलंय, टॅनला आलंय. बघा दोघांचे उलट झाले, साइन गेला कॉसला आणि कॉस गेला साइनला. इथं सुद्धा टॅन गेला कॉटला, कॉट गेला टॅनला. इथं सुद्धा बघा तुम्ही, AC भागिले BC कोणाचं उत्तर आहे, कोसेकचं. आणि AC भागिले AB कोणाचं उत्तर आहे, सेकचं. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरून असं दिसून येतं की जर तुम्ही थिटा चेंज केला तर साइनची व्हॅल्यू जाते कॉसला, कॉसची व्हॅल्यू जाते साइनला. टॅनची व्हॅल्यू जाते कॉटला, कॉटची व्हॅल्यू जाते टॅनला. सेकची व्हॅल्यू जाते कोसेकला आणि कोसेकची व्हॅल्यू जाते सेकला. समजताय कन्सेप्ट. बघा साइनची किंमत जाते कॉसला, कॉसची किंमत जाते साइनला. ह्या दोघात जोडी, ह्या दोघात जोडी आणि ह्या दोघात जोडी काय होते, अल्टरनेट होते. ह्याची त्याला जाते आणि ह्याची त्याला येते. एवढं बेसिक कन्सेप्ट समजला का. ह्या कन्सेप्टवरून आपल्याला काय करायचे, थोडी सूत्र लिहायचे. बघा ते सूत्र कोणते आहेत. हे सूत्र येतं साइन थिटा बरोबर. आता साइन थिटाची व्हॅल्यू काय येते इथं बघा बरं, कॉस 90 वजा थिटा. समजताय कन्सेप्ट. बघा ह्या साइन थिटाची जी AB भागिले AC ही जी किंमत आहे ती ह्याच्या कोणाची आलेली आहे, कॉसची आलेली आहे. मग आपण असं लिहू शकतो का, साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा. लिहू शकतो का, आपण लिहू शकतो. कारण साइन थिटाची AB भागिले AC ही किंमत कॉस 90 वजा थिटाची आलेली आहे. आले का AB भागिले AC आले. म्हणजे हे जे ह्यांच्या दोघांची उजवी बाजू सारखी आहे, म्हणजे यांची डावी बाजू कशी असणार आहे, सारखी. म्हणजे साइन थिटाचं उत्तर आपण कॉस 90 वजा थिटा बरोबर लिहू शकतो. समजला का कन्सेप्ट. आता दुसरा कन्सेप्ट काय ना, कॉस थिटाची व्हॅल्यू. कॉस थिटा बरोबर कॉसची किंमत BC भागिले AC कुठं आली, त्या साइनला आली. आपण सांगितलंय साइनच्या उलट कॉस घ्यायचं आणि कॉसच्या उलटी व्हॅल्यू साइनला जाते. 90 वजा थिटा. समजतोय कन्सेप्ट तुम्हाला.
साईनची व्हॅल्यू कॉस 90 जाते आणि कॉसची व्हॅल्यू साईन 90 थिटा जाते. पुढं तिसरं सूत्र असं तयार करायचं, जोडी दोघांची साईन कॉसची जोडी, पुन्हा कोणा जोडी घ्यायची, टॅन आणि कॉटची. म्हणून तुम्हाला मी अगोदर म्हणलं होतं की हे ह्याच लेवलनं पाठ करायचं म्हणजे सूत्र लक्षात राहायला काय होतं, सोपं जातं. पुढं तिसरा कन्सेप्ट टॅन, टॅनच्या विरुद्ध कोण असणार आहे, कॉट 90 वजा थिटा. पुढं चौथं सूत्र काय तयार होणार, कॉट थिटा बरोबर कॉटची व्हॅल्यू कोणाला जाणार, टॅनला जाणार. टॅन 90 वजा थिटा. पुढं पाचवं साइन कॉस टॅन कॉट सेक थिटा. आणि हे सहावं काय सूत्र आहे तुमचं, कोस सेक थिटा. जोडीने जायचं, काय करायचं, जोडीने जायचं. हा सेक थिटाच्या उलट सेक थिटाची व्हॅल्यू कुठे जाते, कोस सेकला. कोस सेक 90 वजा थिटा. इथं कोस सेकची किंमत कोणा जाते, सेकला. सेक 90 वजा थिटा. खूप सिंपल कन्सेप्ट आहे, काय सुद्धा अवघड नाही. समजलं सगळ्याला, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, काय सुद्धा अवघड नाही. आता आपण काय करूया, पुढल्या कन्सेप्टला जाऊया. ह्या सूत्रावरून तुम्हाला पेपरमध्ये 1 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय विचारला जातो तो प्रश्न कसा असणार आहे बघा. समजा काय होणार तिथं, साइन, आता थिटा म्हणजे काय, आपला अँगल आहे, कोण आहे. समजा त्यांनी असं दिलं, साइन 30 अंश इज इक्वल टू कॉस. तुम्हाला त्यांनी बॉक्स सांगितलं, ह्या बॉक्समध्ये काय येईल सांगा. तर तुम्हाला माहिती साइन थिटा म्हणजे कॉस 90 वजा थिटा असतो. मग तुम्ही काय करणार, कॉस 90 वजा 30 करणार. हा किती आलं उत्तर, कॉस 60. समजतंय का, म्हणजे उत्तर काय आलं, 60. तुम्हाला 1 मार्क मिळाला. म्हणजे काय, तुम्हाला ह्या 6 पैकी कोणतंही एक सूत्र देणार, त्यातलं कोणतंही एक जागा काय करणार, रिकामी सोडणार आणि तिथं काय येईल तुम्हाला विचारणार. समजा त्याने असं विचारलं, काय विचारलं, कोसेक 45 डिग्री इज इक्वल टू किती. कोसेक म्हणजे काय असतं, सेक 90 वजा थिटा. मग काय करतो तुम्ही तर, सेक 90 वजा थिटा. थिटा किती आहे आपला, 45. 90 मधून 45 गेले, किती राहिलं, 45. उत्तर काय आलं, सेक 45. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी हा प्रश्न असल्या प्रकारचा येऊ शकतो. म्हणून हे बेसिक कन्सेप्ट काय केले मी तुम्हाला सांगितले. आता आपण काय करूया, पुढला कन्सेप्ट घेऊया. आता आपण कन्सेप्ट इथं काय शिकणार आहे बघा. जे आता आपण पाठीमागं बघितलं, काय बघितलं, वरून पहिला आणि खालून पहिला काय असतो, एकमेकाच्या उलटा असतो. वरून दुसरा खालून दुसरा एकमेकाचा काय असतो, उलटा असतो. खालून तिसरा वरून दुसरा एकमेकाचा काय असतो, उलटा असतो. आता ह्याला मांडायचं कसं, उलटा म्हणजे नेमकं काय, उलट करायचं, अंशाला छेद करायचं, छेदाला अंश करायचं, म्हणजे नेमकं काय तुम्हाला सांगतो बघा. साइन थिटा किती नंबरला आहे, वरून पहिला आहे. वरून पहिला कोणाच्या उलटा आहे, खालून पहिल्याच्या उलटा आहे. खालून पहिला कोण आहे, कोसेक. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार, साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा. म्हणजे काय, साइनच्या उलटा कोण आहे, कोसेक. उलटा म्हणजे छेदत आहे. तसाच पुढं कॉस, वरून किती नंबरचा आहे, 2 नंबरचा. खालून 2 नंबरला कोण आहे, सेक. म्हणजे कॉस थिटाच्या उलटा कोण आहे, सेक थिटा. कोण आहे, सेक थिटा. पुढं टॅन थिटा, वरून किती नंबरचा आहे, 3 नंबरचा. त्याच्या उलटा कोण असणार आहे, खालून 3 नंबरचा असणार आहे. टॅन थिटाच्या उलटा काय आला, कॉट थिटा. समजलं का, साइनच्या उलटा कोसेक, कॉसच्या उलटा सेक आणि टॅनच्या उलटा कॉट. आता ह्याच्या अपोजिट सुद्धा तुम्ही करू शकता. काय, आता इथं बघा, इथं मी काय फॉर्म्युला तयार करतोय. आता आपल्याला माहिती साइनच्या उलटा कोण आहे, कोसेक. ह्याचाच अर्थ असा होतो की कोसेकच्या उलटा पण कोण असणार आहे, साइन असणार आहे ना. माझ्या उलटा जर तो असेल तर त्याच्या उलटा कोण असणार आहे, मी. माझ्यासाठी तो उलटा आहे, मग त्याच्यासाठी मी पण कसं असणार आहे, उलटच असणार आहे ना. म्हणजे आता बघा मी काय करू शकतो, ह्या कोसेकला छेदातनं काय करायचं, इकडं अंशात आणायचं आणि ह्या अंशातल्या साइनला काय करायचं, छेदात न्यायचं. न्या, मग सूत्र काय तयार झालं, कोसेक थिटा इज इक्वल टू 1/साइन थिटा. दुसरं सूत्र काय होणार, हा छेदातला सेक थिटा कुठे येणार, अंशात येणार. सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा. काय येणार, कॉस थिटा. बघा ही गेला खाली, खालचा आला वरी. आणि तिसरं सूत्र काय तयार होणार, हा छेदातला कॉट येणार इथं आणि हितला टॅन कुठे जाणार, इथं छेदात जाणार. झालं का बरोबर. बघा
कोसेक गेला साइन पशी, साइन आला कॉस पशी, हे कोसेक पशी. अशा प्रकारे 3 सूत्र काय झाले तयार झाले. ही सूत्र लक्षात ठेवावी लागणार. ह्या सूत्रावरून तुम्हाला काय करायचे गणित सोडवायचे. लक्षात काय करूया आपण पुढली 3 सूत्र बघूया. खूप सिंपल आहे ते. आता आपण काय करूया पुढली 3 सूत्र बघूया. खूप सोपे आहे ते. बघा आपण काय केलं ह्या 3 सूत्रावरनं उलट करून ही 3 सूत्र लिहिली. आता ह्या 3 सूत्रावरनं पुढली 3 सूत्र लिहायची. खूप सिंपल आहे. पाठ करायची काय सुद्धा गरज नाही. फक्त रिअरेंज करतोय आपण. अंशाची संख्या छेदात देतो, छेदाची संख्या अंश देतोय. इकडं तिकडं करतोय, तिकडलं तिकडं करतोय. आता पुढलं बघा. आता काय करायचं ही साइन थिटा कुठं आहे छेदात आहे डिनॉमिनेटर मध्ये. डिनॉमिनेटर म्हणजे कुठं असणार आहे डिव्हिजन मध्ये भागाकारामध्ये. जर एखादी संख्या भागाकारात असेल तर बरोबर तिकडे गेलं तर कुठे जाते गुणाकारात जाते. न्या मग साइन थिटाला गुणाकारात. मग काय येणार इकडं साइन थिटा गुणवले कोसेक थिटा बरोबर. हा इकडे काय शिल्लक राहिलं 1 राहिलं का सूत्र 1 शिल्लक. झालं आपलं पहिलं सूत्र तयार. काय सूत्र तयार झालं साइन थिटा गुणवले कॉस थिटा बरोबर 1. कारण छेदातली संख्या असते म्हणजे भागाकारात असते. भागाकाराचा काय होतो गुणाकार. तसंच इथं बी हा कॉस थिटा भागाकारात आहे. इकडे आल्या कुठे जाणार गुणाकारात. काय झालं दुसरं सूत्र तयार कॉस थिटा गुणवले सेक थिटा बरोबर 1. तिसरं सूत्र बघा हा भागाकारातला टॅन इकडे गेला कुठे जाणार गुणाकारात जाणार. टॅन थिटा गुणवले कॉट थिटा बरोबर 1. खूप सिंपल आहे. काही सुद्धा अवघड कन्सेप्ट नाहीत. अशा प्रकारे ही काय झाली ही 6 सूत्र मगाची 6 सूत्र आणि हे सूत्र खूप सिंपल आहेत. सगळी एकमेकावर डिपेंड आहेत. काय सुद्धा अवघड नाही. आता पुढे राहिलेली जी सूत्र आहेत सोपे आहेत ते सूत्र काय करू आपण पुढल्या पाठामध्ये घेऊया. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला असेच नवनवीन आणि एकदम सोपे साध्या सरळ भाषेमधले व्हिडिओ तुम्हाला काय होतील मिळतील आणि तुम्हाला काय होतील गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क पडतील. तोपर्यंत धन्यवाद.